हायो आलेस होय तू? अगं तुझी वाटच बघत होतो मी. म्हणलं का माझा इंतजार की बाधी होत आहे. बरं झालं आलीस बघ तू. खरं तर मी आधीच येणार होते, पण आज मी तुला थँक्यू म्हणायला आलीये पप्प्या. थँक्यू. तुझ्यामुळे ना माझी आई बरी होतीये बघ. मी तुझे उपकार कधीच नाही विसरणार. आता उपकाराची भाषा करून परक करते का लगेच? आहे तसं नाही परक वगैरे, पण बरं मला सांग, माझ्या आईला आपल्याबद्दल कधी सांगायचं? म्हणजे तू तुझ्या आईला नंतर सांगू, आधी माझ्या ताईला सांगू. मंजुताई, मंजुताई ही माझी तुझी गर्लफ्रेंड? अगं नाही, गर्लफ्रेंड होते. ही माझी होणारी बायको आहे. काय? ही मंजुताई, हिनच मला चांगल्या मार्गाला लावलं. खरं तर आईच आहे बघा ही माझी. तुला प्रपोज करायची हिंमत पण हिनच दिली मला. चांगल्या मार्गाला लावलं आणि इमानदारीनं भाकरी करून खायला शिकवलं. आईची तब्येत कशी आहे आता? बरी आहे आता. पप्पा मला कायम तुमच्या विषयी सांगत असतो. ओ मॅडम चला. अरे दिसत नाही वय, दोन माणसं बोलायला लागले तर काय मध्ये मध्ये लावले. या दुसरं भाडं नाही यायचं आम्हाला. अरे काही झालं काय? बलमा दादा तू सत्य यार सॉरी, त्या पप्प्याने सगळा गोल घातला. जाऊ दे, तुझी काही चूक नाही. त्या पप्प्यानंच माती खाल्ली सगळी. आता पुढे काय करायचं? आता वाघमाऱ्यांना मीच किडनॅप करणार. काय? अरे पण ते तुला ओळखतील की. तेच. अरे प्रेम एवढ्या सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो आणि त्यातच खरी मजा असते. आता ओळखीचाच फायदा घ्यावा लागेल बलमा. तुला काय एवढं महत्वाचं बोलायचंय आमच्याशी जे तू घरी येऊन बोलू शकत नव्हतीस? अहो मी ती आत्ता तरडे गुरुजीसनी भेटली ना आणि सत्याची कुंडली दाखवली. तर ती म्हणलं की सत्याच्या राजकीय कॅरियरसाठी का नाही लई अडचणी आहेत. म्हणजे सत्याच्या आयुष्यात पुढे पावलं पावले अडचणी आहेत, म्हणून आपल्याला घर बदलावं लागल. जर नाही बदललं का नाही तर सत्य अडचणीत येऊ शकतोय असं सांगितले त्यांनी. म्हणून का नाही मी घरी कायचा निर्णय घेतलाय. काय माया, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? मम्मी, मला माहिती आहे तुला एक घर का सोडायचं आहे. त्या घरात वाघमाऱ्यांच्या आठवणी आहेत. त्या आठवणीत मी रमू नये. नव्या घरात गेल्यावर सगळं काय ठीक होईल, मी सगळं काय विसरून जाईन असंच वाटतंय ना तुला? पण एक गोष्ट लक्षात ठेव, किती पण घरं बदल, घरं काय अख्खं गाव जरी शिफ्ट केलंस ना तरी मला काही फरक नाही पडणार. माझ्या मनात वाघमाऱ्यांची जी जागा आहे ना ती पोलीस नाही काढू शकणार, देव सुद्धा काढू नाही शकणार. त्या नेबरचा काय संबंध इथं? सांगितलं ना तुझ्या कॅरियरसाठी चांगला नाही म्हणून निर्णय घ्यायला लागले मी. तो तुला काय करायचं ते कर, मला नाही फरक पडत. आज वा रे माझ्या वाघा, शाब्बास. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. माया, तुला जे हवं ते कर, पण त्यांनी काहीही फरक पडणार नाही, एवढं लक्षात ठेव. कोणाला पडू नाही तर न पडू, पण माझ्या सत्याच्या आयुष्यात नवीन काय घडणार असेल का नाही तर ही माया सुर्वे नवीन घरात एंट्री करतच असते. काय करतेस आमरे? नवीन जॉब साठी अप्लाय करतेस? राग आलाय माझा? बोल की आमरे. दिदे, तूच बोलली होतीस ना बाकी कशात लक्ष घालायची गरज नाही, अभ्यासाकडे आणि करिअरकडे लक्ष दे. मग आता तेच करते. आमरे अगं तुझ्या भल्यासाठीच बोलत होते. कसं कळत नाही ग तुला? मोठी बहीण म्हणून एवढं बोलायचा बी अधिकार नाही मला. मग बहीण म्हणून मी सुद्धा तुझ्या पहिल्याच बोलतेय ना.
तू आणि सत्यादाजी एकत्र यावे यात काय चुकीचं वाटतंय ग मला? हे बघ, काही गोष्टी नशिबात आधीच ठरलेल्या असतात आणि नात्याचं आयुष्य किती असावं हे बी ठरलेलं असते. त्यामुळे आहे त्या गोष्टीचा स्वीकार केला तर आपल्यालाच त्रास कमी होतोय. तू अजून लहान आहेस, तुला कळायला वेळ लागेल. चल, आवरून येते. तिथे मला एवढंच वाटतंय की काहीतरी चमत्कार व्हावा आणि सत्यादाजी आणि तू एकत्र यावे. भावा कसा हात्या? एकच नंबर भावा, तू तर एकदम कार्यक्रमच फिक्स केलास. जशी गाडी पाहिजे होती तशीच घेऊन आलायस. मग आता एक काम कर, जेव्हा मी तुला सांगेन तेव्हा ही गाडी घेऊन पोच तिथं. मी आलोच तू कुठे झालायस? वाघमाऱ्यांना भेटायला. काय? अरे त्या तुझं तोंड बघायला तयार नाही, तुझ्यासंग बोलायला तयार नाहीत. भेटणार कसं, त्यांना इकडे घेऊन येणार कसं तू? त्या मला कशा भेटणार, त्यांना मी इथं कसं घेऊन येणार, हे सगळं तू माझ्यावर सोड. आता मला कोणीच अडवू शकत नाही बलमा. जे मला करायचं आहे ना ते मी करणारच आहे. तू फक्त गाडी घेऊन तयार राहा आणि मी जेव्हा तुला सांगेन तेव्हा गाडी घेऊन तिथं पोच. चल. कसं झालंय जेवण? जान एकदम तुझ्यासारखं गोड, फक्त गोडात मीठ थोडा कमी आहे. पण काय तर चालेल. ठीक आहे, थोडंच कमी आहे ना, मग ठीक. ऍक्च्युली नेहमीच असतं, पण आता काय. उद्यापासून ना स्वतः जेवण बनवायचं. सॉरी बे, माय मिस्टेक. आतापासून आळणी जेवण जेवायची सवय करतो, ओके? पण आता थोडं मीठ दे ना प्लीज. उठून घे स्वतः. सत्या, थोडं बोलायचं होतं. येऊ का? ये. अरे भाई, तू परत? तुला काय पाहिजे आमच्याकडून? हा? रुपाली,